घरात एक असं झाड आहे, त्या झाडाजवळ गेल्यानंतर आपण जे मागितलं ते झाड आपल्याला देते. त्याला काय म्हणतात? कल्पवृक्ष. तर आपलं मेंदू जे आहे ते कशासारखं आहे? कल्पवृक्षासारखं आहे. कशासारखं आहे? कल्पवृक्षा. आता अजून एक उदाहरण देते तुम्हाला. सायकल शिकत असताना तुम्हाला आधी सायकल येत होती का रे? कोणाकोणाला सायकल येते? व्हेरी गुड. मग तुम्ही ती शिकलात की तुम्हाला जन्मनिकीच सायकल येऊ लागली? शिकलात ना? मग तसं इंग्रजी हे आपल्याला शिकता येईल का? येईल की नाही? परंतु जर तुम्ही स्वतःला जर सांगत आहात, तुम्ही 8वी मध्ये आहात बरोबर, म्हणजे 7वी पर्यंत ही तुमची चूक नाहीये की तुम्हाला वाटते, तुम्हाला हा विश्वास नाहीये की तुम्हाला इंग्रजी येते नाही येते. काल माझा मुलगा मला म्हणत होता, आई तू किती मोठे मोठे प्रश्न विचारायचे त्यांना, सगळे ते घाबरून गेले असतील म्हणे, काय येत नाही, ज्ञान म्हणजे काय, भीती कशाची वाटते. तर आज म्हटलं आपण थोडंसं सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगू. जसं सायकल शिकताना किंवा आपण लहान होतो तेव्हा आपण रांगत होतो. आधी तर आपण काय असते, 3 महिन्याचं बाळ चालते का? काय करते 3 महिन्याचं बाळ? सांगा. 3 महिन्याचं बाळ रांगते? काय करते? सरकते किंवा असं उलट पालट पडते. बरोबर ना? सगळ्यांना माहिती आहे ना? 3 महिन्याचं बाळ बघितले, कोणी बघितले? हात वरती करा. काय करते त्यानं? या कुशीवर त्या कुशीवर असं फक्त इकडून असं करत राहते. मग हळूहळू काय करते ते बाळ? काय करते? रांगायला सुरू करते. सगळ्यात लहान हाताने पायांचा वापर करून त्याला काय करते? रांगायला सुरू करते. आणि नंतर मग काय करते? हळूहळू ते बाळ काय करते? काहीतरी धरून काय करते? चालायला शिकते. आणि नंतर हळूहळू ते स्वतः काय करते? पळायला पण शिकते आणि चालायला शिकते. तसं आता जर आपण इंग्रजीतले सगळेजण बाळ आहेत, आपल्याला इंग्रजी बद्दल भीती वाटते, समजत नाही, तर पहिलं गोष्ट आपण काय करू शकतो? आजपासून स्वतःला तुम्ही काय सांगायचे? आय माझ्या मागे म्हणा. आय रीड राईट लिसन अंडरस्टँड इंग्लिश लँग्वेज. तुम्ही असं म्हणू शकता किंवा तुम्ही मराठीतून म्हणू शकता की मला इंग्रजी वाचता येते, लिहिता येते आणि समजते. आता हे सगळ्यांनी काय करायचे? रोज आपण आल्यानंतर 10 वेळेस स्वतःला हे म्हणणार आहे. आता आपण म्हणायला सुरू करूया. मला इंग्रजी वाचता येते, लिहिता येते आणि समजते. आता सगळ्यांनी आपला हात इथे ठेवायचा हृदयावर, डोळे बंद करायचे, सगळ्यांनी डोळे मिटायचे आणि माझ्या मागे म्हणायचे, मला इंग्रजी वाचता येते, लिहिता येते आणि समजते. मी लक्ष देऊन वर्गात इंग्रजी वाचते, लिहितो आणि समजून घेतो. आता हळूच डोळे उघडायचे. लक्षात घ्या बालमित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर 21 दिवस म्हणजे आजपासून 30 दिवस जर स्वतःला सांगू लागलात ना की मला इंग्रजी वाचता येते, लिहिता येते, समजते आणि मी परीक्षेत मनाने लिहायलो किंवा लिहायले, 100% गॅरंटी. ज्याला कोणाला इंग्रजी येत नाही त्याला सुद्धा इंग्रजी यायला सुरू होईल. सगळं काय आहे आपल्या मेंदूला आपण काय सांगतो? तुम्हाला घरी पण तेच म्हणतात, आम्हाला इंग्रजी येत नाही, तू तरी शिक माय. आम्हाला काय समजत नाही, आम्ही असेच येडेपडे राहिले, तू तरी शिक माय. कोण म्हणते असं? आई आणि बाबा. बरोबर? तुम्ही शेतकरी कुटुंबातले आहात, तुमचे आई वडील काम मजुरी करतात, कोणाचे कामगार आहेत, है ना? पण ते आहेत म्हणून आपण राहणे गरजेचं आहे का? नाही. मग आपण काय करू शकतो? शिकू शकतो. पण त्याच्यात पहिली पायरी काय आहे? स्वतःला सांगणं. काय सांगणार आहे तुम्ही स्वतःला बेटा? काय सांगणार आहे? बरोबर? आता हे एक वाक्य तुम्ही सगळ्यांनी बरोबर लिहायचं. चला, एक तर तुम्ही इंग्रजीत लिहा. हे तेच म्हणाले, आय रीड
वाचता येते, लिहिता येते, समजून घेतो. आता जे कोणी लिहिणार नाही त्यांना मी वाचू शकणार नाही बरं का. आज जर तुम्ही इथं मनाने लिहिलात तर 10वीच्या पर्यंत तुम्ही मनानं पेपर लिहू शकता बेटा. हा तुमचा दोष नाहीये, तुम्हाला अद्याप कोणी सांगितलंच नाही हे असं करायला. पण आज ही संधी आहे. या संधीचा आज जे कोणी लिहिणार नाही हे त्याचं स्वतःचं नुकसान करून घेणार आहे. मुझे इंग्लिश आता है, लिखना आता है, पढ़ना आता है, हिंदी मध्ये लिहा, मराठीत लिहा, इंग्रजीत लिहा, कुठल्याही एक भाषा तुम्हाला जी आवडते किंवा या ह्याच्यात लिहिला तर अजून छान. आय रीड इंग्लिश, आय राईट इंग्लिश, लिसन अँड अंडरस्टँड इंग्लिश. लिहिणं झाल्यावर सांगा. व्हेरी गुड. नाही दाखवायची आवश्यकता नाही. हे लिहिलं ना तुम्ही. बरं हे आपण काय करायचं? लिहिणं झालं की सांगा सगळ्यांना. आपण जेव्हा लिहितो आपल्या हाताचा ज्या शिरा आहेत त्या सगळ्या आपल्या कशाशी कनेक्टेड आहे? मेंदू. व्हेरी गुड. आपल्या ब्रेनशी. त्याच्यामुळे जेवढं जास्त तुम्ही लिहाल आणि सांगाल ती गोष्ट तुम्हाला येईल. आलं लक्षात? तर आजपासून सगळ्यांनी मला वचन द्यायचंय की याच्या पुढे तुम्ही कधीच म्हणणार नाही की मला इंग्रजी समजत नाही, मला इंग्रजीची भीती वाटते, मला इंग्रजी वाचता येत नाही, मला लिहिता येत नाही. म्हणणार का तुम्ही असं कधी? नाही. तर तुम्ही काय म्हणणार सगळेजण? मला इंग्रजी. व्हेरी गुड. आता स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवा. ठीक आहे. आता आपण काय करणार आहे? सगळ्यांनी मिळून आज हे काय लिहिले मी सांगा बरं. हे काय आहे? ABCD आहे. तर हे सगळे काय आहे? ABCD आहे. आणि किती अल्फाबेट्स आहेत? हा A. ठीक आहे. A पासून Z पर्यंत. आता याला मराठीमध्ये बाराखडी म्हणतात. काय म्हणतात याला मराठीत? बाराखडी. आणि इंग्रजीमध्ये काय म्हणतात या सगळ्यांना? अल्फाबेट्स. काय म्हणतात? अल्फाबेट्स. आता किती आहेत हे अल्फाबेट? मोजा बरं. A पासून Z पर्यंत 26. 26. किती? 26. आता ज्यांनी मला काल म्हणले होते ABCD वाचता येत नाही त्यांनी आता उभं राहायचं. चला लवकर ये बेटा. उभ्या राहा. हा मी आहे तुमच्या सोबत. इथे या. जे कोणतं अडखळते मी मदत करते तुम्हाला. चला वाचायला सुरू करा तिथून. हा ई नंतर सांगा काय आहे? ई नंतर काय? हा हा काय आहे? हा व्हेरी गुड. आय हा जे हा काय आहे सगळ्यांनी? यन. हा यन. यन. ओ पी क्यू आर एस टी हा यू यू जी डब्ल्यू एस वाय झेड. आता कोणते कोणते आले नाही तुम्हाला? सगळे आले नाही असं आहे का? नाही ना. आता तुम्ही ABCD लिहायचं आणि लक्षात घ्यायचं कोणते कोणते आले नाही आणि ते विचारायचं बघा. आणि सगळ्यांनी काय करायचं असते बघा. मित्र आणि मैत्रीण कशासाठी असतात? वर्गातले जे आपले सहकारी असतात ते फक्त एकमेकांना मारण्यासाठी आणि बोलण्यासाठी भांडण्यासाठी असतात का? नाही ना. जर आपल्या एखाद्या सहकारी वर्गमित्र किंवा मैत्रिणीला एक नसेल तर आपण सगळ्यांनी काय करायचं असते? सोबत त्यांना नेऊन शिकवून त्यांना न्यायचं असते. तर आता आपण सगळ्यांनी एकत्र बनूया ABCD. आणि तुम्हाला जे शब्द येत नाही बेटा ते तुम्ही लिहायचे. ठीक आहे. आता काय काय आलं नाही रे त्यांना? यल आलं नाही. त्यानंतर हा टी आलं नाही. आलं नाही.
आता उद्या